अयोध्येच्या प्रत्येक चौकामध्ये आता एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत आणि या एलईडी स्क्रीनवरून प्रभू श्रीरामांची भजनं, गीतं आणि रामायण दाखवण्यात येणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। पाहूया। संपूर्ण अयोध्या नगरी ही आपल्या राजाच्याच म्हणजे रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। जिकडे बघावं तिकडे राममय वातावरण आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय आणि त्यातच आता प्रत्येक चौकामध्ये एलईडी स्क्रीन ज्या आहेत त्या लावल्या जाणार आहेत आणि याच एलईडी स्क्रीनवरती रामायण जे आहे ते येणाऱ्या भक्तांना पाहायला मिळणार आहे, जेणेकरून जे रामायण घडलेलं होतं आणि पुन्हा एकदा नव्यानं राम मंदिर जे आहे ते उभं राहतंय, ज्याचं उद्घाटन 22 तारखेला होतंय, त्याचा सगळा माहोल जो आहे तो आपल्याला अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की अशा एलईडी स्क्रीन ज्या आहेत त्या प्रत्येक चौकाचौकांनी लावण्यात आलेल्या आहेत आणि याच एलईडी स्क्रीनवरती येणाऱ्या भक्तांना रामायण जे आहे ते पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर रामगीतं जी आहेत ती याच एलईडी स्क्रीनवरती वाचताना आपल्याला पाहायला मिळतील। येणारा प्रत्येक भक्त जो आहे तो थांबून या एलईडी स्क्रीनकडे पाहतोय, रामायण थोडा वेळ पाहतोय आणि त्याच्या मनामध्ये एक भाव निर्माण होऊन मोठ्या आस्थेनं तो रामाचं दर्शन घेतोय, असं वातावरण संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय। आणि याच एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून रामायण जे आहे ते संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पुन्हा एकदा दाखवलं जाणार आहे आणि 22 तारखेला जे राम मंदिराचं उद्घाटन होतंय त्याचा सगळा माहोल आपल्याला अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या।